स्वागत आहे व्लॉग नंबर 31च्या पार्ट 2 मध्ये. भक्तीचा प्रवास आणि आठवणींचा हा प्रवास आता अजून खास होणार आहे. चला तर मंडळी, गाडी पार्किंगमध्ये पार्क केली आणि निघालो रूमच्या शोधाला. पुढे चालत जात असताना प्रवासात ऋषीबरोबर गप्पा रंगल्याच. रूमवर जाऊन फ्रेश झालो. भूक तर लईच लागली होती, म्हणून सरळ फ्रेश होऊन मार्केटमध्ये कुलचा पराठा दास इथं जाऊन लस्सी, आलू पराठा आणि राजमा चावलवर ताव मारला. त्यानंतर एका लहान गाईडकडून संदर्भ परिसराची माहिती घेतली. इकडे आमचे कॅमेरामॅन किरणजी मोरे उज्जैन नगरीच्या मार्केटचं आणि खाऊ गल्लीचं एकदम भारी शॉट घेत होते. त्यानंतर बडा गणेश मंदिराचं दर्शन घेतलं. उज्जैन मध्ये अजून काय काय बघायचं याची माहिती तिथल्या स्थानिक नागरिकांकडून घेतली. तसंच ऋषी माहिती घेत होता. तो शेजारी असलेल्या नजऱ्याचं मामानं घेतलेलं सुंदर चित्रफित डोळ्याचं पारणच फेडणार होतं. त्यानंतर भारतातील 51 शक्तिपीठापैकी 26व्या शक्तिपीठ मा हरिसिद्धी मातेचं दर्शन घेत होतो. व्हिडिओ शूट करत असताना संबंधित गार्डनं आम्हाला हटकवलं, पण मी आपला नादात शूटिंग करत होतो. जरा ओरडा खाल्ला, चूक आपलीच होती म्हणून शांतपणे दर्शन घेऊन बाहेर पडलो. त्यानंतर चिंताहरण गणेशाचं दर्शन घेऊन निघालो रामघाटावर, कारण शिप्रा नदीच्या काठावरही संध्याकाळी आरती बघायची होती. तिथं गेल्यावर समजलं आरती संध्याकाळी 6:30 वाजता होणार आहे. मग काय, आजूबाजूच्या परिसर बघत बसलो. भारतातील लोकांच्या जुन्या पद्धती, दिसल तिथं कपडे वाळत घाल, आज बी तशीच बघायला मिळेल. 2 तास आता करायचं काय, त्यात गरमीनं लय हाल केलं होतं. एका जागी शांत बसलो. तेवढ्या तिथल्या एका स्थानिक माणसाचं आमच्या बॉडीबद्दल चाललेल्या चर्चा बघून आमच्या गप्पात भाग घेतला. तो सांगत असलेले किस्से ऐकून खरंच लय वाईट वाटलं. आजकालची पिढी शिकायचं सोडून कुठंतरी चुकीच्या मार्गाला लागली. ह्याचं त्याचं म्हणणं ते किस्से ऐकत त्याच्या चहाच्या ठेल्यावर चहा पिला आणि घाटावर होणाऱ्या आरतीची वाट बघत बसलो. आणि तो क्षण आलाच. लोक एवढी गर्दी का करतात याचं तुम्हाला उद्याच्या पार्टमध्ये बघायला मिळेल. घाटावरची आरती, महाकालचे दर्शन उद्याच्या छोट्याशा पार्टमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. माझे व्लॉग बघत राहा आणि आनंद घेत राहा. थँक्यू.